रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 5. कालपर्यंत आपण चौथ्या भागापर्यंत 1039 पर्यंत वाचन केलेले आहे. आता 1041 उवी पासून आपण पुढे वाचन करणार आहोत. तर वाचन सुरू करूया. अन्यत्येव मजानंत श्रुत्वान्यभ्युपासते तेऽपि चाति तरन्तेव मृत्युं श्रुते परायणाः. पण दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यापासून म्हणजे आचार्यादिकांपासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यू सागरातून तरून जातात. येणे येणे प्रकारे निस्तरते साचोकारे हे भव भिवुरे आघवीची. याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारानेच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात, म्हणजे चांगल्या तऱ्हेने तरून जातात. परिते करीते ऐशे अभिमानू दवडून देशे एकाची विश्वासे टेकती बोला. परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या म्हणजे गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. जे हिताहित देखते हानी कवना घेपते पुसोनी शिनू हरिती देती सुख. जे गुरु हिताहित पाहतात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. तयाचे मुखे निघे ते तुले आदरे चांगे ऐकून अंगे मने होती. त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. तया ऐकणे याची नावे ठेविती गा आघवे तया अक्षराशी जीवे लून करीती. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ते ठेवतात. ऐकणे हे जे एक आपले जन्माशिव कर्तव्य आहे असे ते समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरावरून आपला जीव उवाळून टाकतात. तेही अंती कपी ध्वजा या मरणार्णव समाजा पासून निगती ओजा घुमटिया. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून म्हणजे जन्म मरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. ऐशेशे हे उपाय बहुवस येथे पाहे जाणावया होये एकी वस्तू. एक परमात्मा जाणायला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत. पहा, आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ. आता याविषयी फार बोलणे पुरे, म्हणजे आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांत रूप लोणी तुला देतो. ये तुलेनी पंडुसुता अनुभव लहाना आईता एरतव तुझ होता सायास नाही. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद शांती वगैरे होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वंचू फलितार तुझी. म्हणून या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू, इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात
तद्विद्धी भरत ऋषभ. हे भरत श्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो असे जाण. तरे क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझा आपण पेजे दाविले आणि क्षेत्र सांगितले आघवे जे. तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले, तया येर येरांचा मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे सलिली कल्लोळ जैसे. वाऱ्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात म्हणजे संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात. का तेजानी मुखरा भेटी झालिया विरा मृग जळाच्या पुरा रूप होय. अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन. तेजा म्हणजे सूर्यकिरणाला म्हटलेलं आहे. उखरा म्हणजे उबड खाबड म्हणजे बरड जमीन म्हणतो ती. सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध झाला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा दिसतो. नाना धारा धर धारी झळंबलिया वसुंधरी उठी जे जेवी अंकुरी नाना विधी. अथवा पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात तैसे चराचर आगवे जे काही जीव नावे ते तो भययोगे संभवे ऐसे जाण. त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर या उभयतांच्या म्हणजे क्षेत्रज्ञांच्या मिलापाने उत्पन्न होते असे समज. या लागे अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधानापासून न होती भिन्ना भूत व्यक्ती. अर्जुना, याकरिता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्त्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. सर्व भूतांच्या ठिकाणी एकसारखा असणाऱ्या व या नाश पावणाऱ्या भूतामध्ये अविनाशी असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो तोच खरे पाहतो. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुशेची ते आहे ऐसा खोली डोळा पाही ऐक्य हे का. वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. भूते आघवीची होती एकाची एका ती परिपय भूत प्रतीती वेगळी काशे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणारास भिन्न भिन्न स्वरूपाने अनुभवास येतात. यांची नामे ही अनाने अनारीशी वर्तने वेशही शिनाने आघवे यांचे. या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिंहन पोटी तरी जन्माची आकोटी न लासी निगो. अर्जुना, असे पाहून जर तू आपल्या पोटात हेतूच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यावयाचे नाही. पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकीचीच फळे तुंबिनेची. अनेक कारणामुळे लांब वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. होतो का उजू वाकुडे
परी बोरीचे हे न मोडे, तैशी भूते अवघडे वस्तू जो. बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असे नाका, पण ते बोरीचे यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यांना व्यापून असणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे. अंगार कनी बहुवशी, उष्णता समान जैशी, तैसा नाना जीवराशी परेशू असे. अंगार कणी, अंगार म्हणजे अग्नी विजतो, त्याचे कण म्हणजे निखारे म्हणूया. अंगार कण अनेक प्रकारचे असतात. त्यातून ज्याप्रमाणे उष्णता सारखी असते तसे नाना जीवराशी जरी असले तरी ब्रह्मवस्तू एकच आहे, परमात्मा एकच आहे. गगन भरी धारा, परी पाणी एकची विरा, तैशा या भूताकारा सर्वांगी तो. अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकारांच्या सर्वांगात तो परमात्मा एकच आहे. हे भूतग्राम विषम, परी वस्तू ते एथ सम, घटमठी योम जिया परी. ज्याप्रमाणे घागरीत व माठात आकाश एकच असते म्हणजे पोकळी एकच असते, त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी यांना व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे. हा नाशता भूता भासू, एथात्मा तो अविनाशू, जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा. ज्याप्रमाणे बाहुभूषणाधिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयुराधिक अलंकाराची आटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणार आहे, पण या भूताभासात असणारा आत्मा मात्र अविनाशी आहे. एवं जीव धर्म हिनू, जो जीवाशी अभिन्नो, देखे तो सुनयनू ज्ञानिया माई. याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्मरहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे तो परमात्म्याला जाणतो, तो ज्ञानामध्ये चांगला डोळस आहे असे समज. एवं जीव धर्महीनो, जो जीवाशी अभिन्नो, देखतो सुनयनू ज्ञानिया माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा, माझी डोळसू तू विरेशाही. स्तुतीनो हे बहु असा भाग्याचा तो. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्यामध्ये तो डोळस आहे ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे. समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं, न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिं. ईश्वर सर्वत्र समत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वतःचा स्वतः घात करीत नाही, म्हणजे देह मी आहे असे समजत नाही, म्हणून तो श्रेष्ठ गती म्हणजे परब्रह्म स्वरूप पावतो. जे गुणेंद्रिय धोकटी, देह धातूंची त्रिकुटी, पांच मेळावा ओखटी दारुण हे. कारण की देह हा गुण व इंद्रियांची राहण्याची धोकटी आहे. देह हा म्हणजे कफ वात पित्त या तीन धातूंनी बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे, तो वाईट व भयंकर आहे. हे उघड पाचवे बोले, हे पंचदा अंगे लागली, जीव पंचानना सापडली हरिण कुटी हे. हा देह म्हणजे उघड पाच नांग्याची इंगळी आहे अथवा जीवास लागलेली ही पाच प्रकारची आगच आहे. जीवरूप शिवाला हा देह हे एक हरिणाचे घरच सापडले आहे. ऐसा आसोनी ये शरीरे, कोण नित्य बुद्धीची सुरी, अनित्य भावाचा उदरी दाटीची ना. त्याप्रमाणे या देहात
हा जीव जसा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत, अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवीत नाही? म्हणजे आपल्या नित्य भावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा नाश का करीत नाही, हे आश्चर्य आहे. परी ये देही असता, जो नयेची आपण या घाता, आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे. येथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खांची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात. परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना देह तादात्म्याने आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात आपण करून घेत नाही. आणि अर्जुना शेवटी म्हणजे मरणानंतर तो तेथे ब्रह्मस्वरूपात मिळतो. जे योग ज्ञानाची प्रौढी ओलांडून या जन्मकोडी, न निगो या भाषा बुडी देती योगी. कोट्यावधी जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाही, अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात. जे आकाराचे पैलतीर, जे नादाची पैलमेर, तुरीचे माझ घर परब्रह्म जे आकार रूप नदीचा पलीकडला काठ आहे, व जे ब्रह्म नावाची पलीकडची कड आहे, व जे परब्रह्म तुर्या अवस्थेचे माझ घर आहे. मोक्षा सगटगती येथे येते विश्रांती, गंगादी अपांपती सरिता जेवी. ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षात सुद्धा सर्व साध्य येथे विश्रांतीला म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात. ते सुख येण्याची देहे पाय पाखाळणी आला हे, जो भूत वैषम्य नो हे विषम बुद्धी. भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही, म्हणजे भेदाला पावत नाही, त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते. दीपांचा कोडी जैसे एकची तेज सरिसे, तैसा जो असे सर्वत्र ईशू. कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र म्हणजे चर आणि अचरामध्ये भरलेला आहे. ऐशेने समत्वे पंडुसुता, जिये जो देखत साता, तो मरणाने जीविता नागवे पुढा. अर्जुना, अशा समत्वाने म्हणजे समभावनेने पाहत असता जो जगतो, तो खरोखर जन्म मरणाच्या अधीन होत नाही. म्हणून तो दैवागळा वानिता सोई वेळोवेळा, जे साम्यशी जे डोळा लागला तया. म्हणून तो फार भाग्यवान आहे, असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो, कारण की त्याचा अभेद भावरूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे. प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. आणि जो सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडूनच केली जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जाणतो, तोच खरा ज्ञानी होय. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिय शेखे, करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत, अशी ज्ञानेंद्रिय व सर्व कर्मेंद्रिय यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रवृत्तीच करते, असे जो खरोखरच जाणतो. घरीचे राहते घरी
घर काही न करी अभ्र धावी अंबरी अंबर उगे. घरातील माणसे घरात वागतात व घर काही एक करीत नाही. आकाशात ढग धावतात पण आकाश स्थिर असते. तैशी प्रकृती आत्मप्रभा खेळी गुणी विविधारंभा येतात्मा तो ओथंबा नेने कोण. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्माचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधार असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही. ऐशेनी येणे निवाडे जयाचा जीवी उजीवडे अकर्तया ते पुढे देखिले तेने. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा भूताचा पृथक भाव म्हणजे निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थिर आहे आणि त्याचाच म्हणजे त्या आत्म्याचाच हा विस्तार आहे असे पुरुष नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. ये रवी त्याची अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना जया भूताकृती भिन्ना दिसती एकी. सहज विचार करून पाहिले तर अर्जुना ज्यावेळी भिन्न आकाराची भूते एक आहेत असा बोध होईल त्याच वेळी ब्रह्म संपन्न होता येईल. लहरी जैशिया जळे परमाणु कणिका स्थळी रश्मी कर मंडळी सूर्याचा. लाटा जशा पाण्यावर परमाणूंचे कण जसे पृथ्वीवर अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर. ना तरी देही अवेव मनी आगवेची भाव विस्फुलिंग सावेव वन्नी एकी. अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे तैची ब्रह्म संपत्तीचे तारू लागे. त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील म्हणजे त्याला अनुभव येईल त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. हे तुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठाऊ प्रतिते पथा माझी झाली. अर्जुना अशा रीतीने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. अमृत जैसे ए चुळा का निदान देखजे डोळा ते तुला जिव्हाळा माना वागा. अरे चूळ भरावया जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनी पाहावा त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. हाजी जाहली प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी. बा अर्जुना जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा घर करून ठेवायचा ते आताच नाही तर यानंतर. तरी एक दोन्ही ते बोली जते सखोल दे मना ते बोल मग ते घे. आता त्या एक दोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील तर तू मनाला
जामीन दे आणि मग त्या घे म्हणजे ऐक. ऐसे देवे म्हणितले मग बोलू आदरिले तेथे अवधानाची चिकेले सर्वांगे रे. असे देवाने म्हटले व मग बोलण्यास आरंभ केला तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधान रूप केले. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. हे कौंतेया, अनादि आणि गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी म्हणजे काही कर्मे करीत नाही, म्हणून सर्व कर्मापासून तो अलिप्त आहे. तरे परमात्मा म्हणिपे तो ऐसा जान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यो जैसा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही, अशा स्वरूपाचा तो आहे असे समज. काजे जळा आदी पाठी सूर्य असतूची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांची. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो ते दुसऱ्याच्या दृष्टीने. तैसा आत्मा देही आती मनिपे हे काही साचे तरी नाही तो जेथीचा तेथे. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. आरिसा मुख जैसे बिंबलिया नामाशी देही वसने तैसे आत्मतत्वा. आरशात मुख बिंबले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे. तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गाठी केई आहे. त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वाऱ्याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय. आगी आणि पिंसा दूरा सुआवा कैसा केबुता सांदा आकाशा पाशानिशी. अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालायचा, आकाश व दगड यांचा सांदा कसा जोडायचा. एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ते भेटीचे निपाडे संबंधू हा. एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला, त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. उजेवळा आणि अंधेरिया अंधारिया जो पाडू मृता उभया तुची गात्मया देहा जानो. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य म्हणजे सारखेपणा अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य अर्जुना आत्मा व देह यामध्ये आहे असे समज. रात्री आणि दिवसा कणकाने कापुसा आपाडू का जैसा तैसाची हा. रात्र व दिवस सोने व कापूस यामध्ये जितके अंतर आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. देह तव पाचाचे झाले हे कर्माचा गुणी गुंथले भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा. हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. हे काळा नळाचा कुंडी घातली लोनियाची उंडी माशी पांखू पाखडी तव हे सरे. कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह म्हणजे लोण्याचा गोळा घातलेला आहे
व माशी आपले पंख फडफडते तितक्या कालातच हा देह नाश पावतो. हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊन उडे, झाले स्वानावर पडे तरी ते विष्टा. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते. या चुके दोन्ही काजा तरी होय कृमींचा पुंजा, हा परिणामू कपिध्वजा कश्मलुगा. वरील या दोन्ही परिणामांना जर तो चुकला म्हणजे ह्या दोन्हीच्या ठिकाणी नाही आला तर तिसरं काय, तर तो देह नासून किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा पै नित्य सिद्ध पैसा अनादीपणे. या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादीपणामुळे तो आत्मा स्वभावता नित्य व सिद्ध आहे. सकळुना निष्कळू अक्रियोना क्रियाशीळू कृष्णा स्थूळू निर्गुणपणे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही किंवा लठ्ठही नाही. आभासू ना निराभासू, प्रकाशू ना अप्रकाशू, अल्पना बहुवसू अरूपपणे. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही. तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाश रहित नाही. थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. रिताना भरितो रहितू ना सहितू, मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रगट म्हणजे साकार नाही अथवा अप्रगट म्हणजे निराकार नाही. आनंदू ना निरानंदू, एकूना विविधू, मोकळा ना बद्धू आत्मपणे. तो आत्मा असल्यामुळे आनंद नाही अथवा आनंद रहित म्हणजे दुःख नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. ये तुला ना ते तुला, ऐताना रचिला, बोलताना उगला अलक्षपणे. तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीचा होना नरचे, सर्व संहारे न वेचे, आतिनाती या दुहीचे पंचत्व तो. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी त्याचा नाश होत नाही. हा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. मवे ना चर्चे, वाढे ना खांचे, विटे ना वेंचे अव्ययपणे. तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्चही होत नाही. एवं रूपपये आत्मा देही जे म्हणते प्रियोत्तमा, ते मठाकारे योमा नाम जैसे. हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशात मठाकाश म्हणण्यासारखे आहे. तैसे तयाची अनुश्रुती होती जाते देहाकृती, तू घेना सांडी सुमती जैसा तैसा. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात. पण अर्जुना, हे सुमती अर्जुना, तो आत्मा देहाकृती घेत नाही अथवा टाकीत नाही, तर जशाचा तसाच
असतो. अहो रात्री जैशी येती जाते आकाशी, आत्मसत्ये तैशी देहे जाण. आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात, त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज. म्हणून ये शरीरे काही कर्मे ना करी, आयताही व्यापारी सज्जू नव्हे. म्हणून या शरीरात आत्मा काही करीत नाही व करवीत नाही, व सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही. या लागे स्वरूपे उन्हापुरा न घेपे, हे असो तो न लिंपे देही देहा. या करिता तो आत्मा स्वरूपाने उनेपणास अथवा पुरेपणास वश होत नाही. हे असो तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहात लिप्त होत नाही. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात आकाशम नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही, त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये स्थित असला तरी लिप्त होत नाही. आकाशिके नाही हे न रिघेची कवने ठाई, परी कायशीनी कही गादीजे ना जैसे. अर्जुना, आकाश कोठे नाही व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करीत नाही, परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही, तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतोची असे पाही, संग दोषी एकेही लिप्तो नव्हे. तसा आत्मा सर्वत्र देहात आहेच आहे, परंतु पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. पुढता पुढती येथे हेची लक्षण निरुते, जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे असे वारंवार जाणावे. ते हे की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघात रहित असा ओळखावा. यथा प्रकाशयत्येक कृष्णं लोकमिमं रविः, क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. संसर्गे चेष्टिजे लोहे, परी लोह भ्रामक नोहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. लोहचुंबक हा आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवितो, पण लोहचुंबक हा लोखंड नाही. तसे क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, यामध्ये अंतर आहे. दीपकाचे आरचे राठी वाहे घरीची, परी वेगळी ककोडीची दीपाने घरा. दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिवा व घर यात स्वभावता अतिशय अंतर आहे. काष्टांचा पोटी वन्य असे किरीटी, परी काष्ट नोहे या दिठी पाहिजे गा. अर्जुना, काष्टाच्या म्हणजे लाकडाच्या पोटात अग्नी आहे, पण अग्नी काही काष्ट नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. आपाडून आभाळा रवी आणि मृगजळा, तैसाची हाही डोळा देखशी जरी. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच देह व आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाहशील. हे आघवेची असूयकू, गगनोनी जैसा अर्कू, प्रगटवी लोकू नावे नावे. हे सर्व राहू दे. आकाशातून जसा एकटा सूर्य वेळोवेळी दररोज
त्रैलोक्य प्रकाशित करतो। येथ क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्राभासा यावरुती न पुसा शंका नेगा। त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला म्हणजे प्रतीतीला प्रकाशक आहे। या उपर आता या संबंधाने काही विचार करू नका व शंका घेऊ नका। क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यांती ते परम। याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष जे म्हणजे तिचे मिथ्यत्व अथवा अनात्मत्व जे ज्ञान दृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात। शब्द तत्व सारज्ञा पै देखनी तेची प्रज्ञा जे क्षेत्रज्ञा अपाडू देखे। हे शब्दाच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते। या दोहीचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती। या दोहीचे अंतर समजण्याकरिता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात। याची लागे सुमती जोडिते शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोषिती घरी। चांगल्या बुद्धीचे लोक याच करिता शांतीरूप संपत्ती मिळतात व शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पोचतात। योगाची या आकाशा वळघिजे वळाची दिवसा याची आशा पुरुषा शिगा। योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच याशेने करावे लागते। शरीरादी समस्त मानिता ते तृणवत जीवे संताचे होत वाहन धारू। शरीरादी सर्व गोष्टी तृणवत मानतात व जीवाभास भावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात। ऐसे शियापरी ज्ञानाची भरोवरी करुणियांतरी निवृत्ते होत। मग अशा प्रकाराने ज्ञानाकरिता सायास करून अंतःकरणात स्थिर होतात। मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचे जे अंतर देखती साचे ज्ञानी उन्मेक तयांचे ओवाळू आम्ही। मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू। आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरली शे लटिकी प्रकृती जे। आणि पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्या प्रकृती पसरली आहे ते शोक नळिका न्याये न लगती लागली आहे। हे जैसे तैसे होये ठाऊये जया। तो प्रकृती म्हणजे शुक नलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटलेल्या सारखी दिसते। हे तत्व जसे आहे असेच ज्याला ठाऊक आहे। जैशी माळा ते माळा ऐशीच देखी जे डोळा सर्पबुद्धी टवाळा मुखी होऊनी। ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्ये सर्पासंबंधी म्हणजे मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो। का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रूपे याची भ्रांती जाऊन या। अथवा शिंपेवर भासलेल्या रूपाची भ्रांती जाऊन शिंप हीच शिंप आहे असा खरा अनुभव जसा यावा तैशी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी मने ब्रह्म होती।
त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती, तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे मी म्हणतो, असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले. जे आकाशाहुनी वाढो, जे अव्यक्ताची पैलकड, जे भेटलिया पाडा पाड पडून जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे व जे ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडचा काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्य उरू देत नाही. आकारो जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे, अद्वय जे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे, ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्मव्यवस्था राजहंस. अर्जुना, असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंसाप्रमाणे असतात व ते पूर्ण होतात. ऐसा हाजी आगावा श्रीकृष्णे तया पांडवा, उगाना दिधला जीवा जीवाज्या. संजय धृतराष्ट्रास म्हणतो, महाराज, श्रीकृष्णाने आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास असा हा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशेब दिला. येर कलशीचे येरी रिचविजे, जया परी आपले तया हरी दिधले तैसे. ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपला बोध त्या अर्जुनाला दिला. आणि कोणा देता कोण, तो नर तैसा नारायण, वरी अर्जुना ते कृष्ण हा मी म्हणे. आणि कोण कोणाला देणार आहे, कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचे अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचे अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन मी श्रीकृष्ण आहे असे अध्याय 10 मधील श्लोक 37 मध्ये श्रीकृष्ण म्हणालेही. परे असो ते नाथिले, न पुसता का मी बोले, किंबहुना दिदले सर्वस्व देवे. परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलतो आहे, फार काय सांगावे. श्रीकृष्णाने आपले सर्वस्व अर्जुनाला दिले, की तो पार्थो जे मनी अजूनी तृप्तीन मनी अधिकाधिक उत्तानी वाढवितू असे. तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता, तर उलट अधिकाधिकच ज्ञान श्रवणाची इच्छा वाढवित होता. स्नेहाच्या भरोवरी आंबुथिला दीपू घे थोरी, चाड अर्जुनांतरी परिसता तैशी. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली. तेथ सुगरणी उदारे, रसज्ञानी जेवणारे, मिळती मग अवतरे हातू जैसा. जेथे उत्तम स्वयंपाकी नसून जेवणारे भोगते मिळाले आहेत, तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो, तैसे जी होतसे देवा, तया अवधानाची लवलवा. पाहता व्याख्यान चढली थांबा, चौगुणीवरी महाराज. तसे श्रीकृष्णाच झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी म्हणजे उत्सुकता पाहून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला. सुवाये मेघू सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे, तैसा मातुला रसू आदरे सोतयाजिनी. अनुकूल वाऱ्याने पाऊस पडणारे मेघ जसे जमतात, अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्याच्या म्हणजे अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे.
आता आनंदमय आघवे विश्व की जेल देवी ते राये परिसावे. संजयो म्हणे, संजय म्हणतो आता देवाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल, ते महाराजांनी म्हणजे धृतराष्ट्र राजांनी ऐकावे. एवं जे महाभारते श्रीवासे अप्रांतमती भीष्म पर्वी शांती म्हणितली कथा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांत रसाने भरलेली कथा सांगितली. तो कृष्णार्जुन संवादू नागरी बोली विशदू सांगून दाऊ प्रबंधू भुवीचा. तो श्री कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दाने स्पष्ट सांगून दाखवू. नुसधीची शांती कथा आणि जेलकीर वाक्पथा जे शृंगाराचा माथा पायी ठेविती. केवळ शांतरसाची कथा शब्दाने सांगितली जाईल, परंतु ती शृंगारावर ताण करील अशी सांगितली जाईल. व दाऊ वेलाळे देशी नवे जे साहित्याते उजावी अमृताते चुकी ठेवी गुडशेपणे. ज्या रीतीने देशी भाषा अलंकाराला सजवील व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारील, अशा रीतीने अपूर्व व सुंदर मराठी भाषा उपयोगात आणून बोल ओलावतेनी गुणे चंद्राशी घे उमाने रसरंगी भुलवणे नादू लोपी. माझे शब्द त्यांची शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नाद ब्रह्मास लोपवतील. खेचराच्याही मना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. पिशाच्या आधी अज्ञानी योनी आहेत, पण त्यांनाही माझे शब्द सत्वगुणाचा पाना फुटतील आणि शुद्ध अंतकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. तैसा वाग्विलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. याप्रमाणे वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. फिटो विवेकाची वाणी ओ काना मनाची जिने देखो आवडे ते खाणे ब्रह्मविद्येची. आत्मा अनात्म विवेकाचा कमीपणा नाहीसा हो, कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक हो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खान बघता येवो. दिसो परतत्व डोळा पाहू सुखाचा सोहळा रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. परब्रह्म म्हणजे सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास यावो आणि सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. हे निपजेल आता आघवे ऐशे बोलिजेल परवे जे अधिष्ठिला असे परमदेवी निवृत्ती मी. श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन. म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा दीन प्रतिपदी ग्रंथार्थाशी. एवढ्या करिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. हा ठाऊवरी माते पुरतया सरस्वती केले असे श्रीमंते श्री गुरु राये. माझ्या श्रीमंत श्री गुरु रायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. जितेने जी कृपा सावाये
मी बोले ते तुले सामाये आणि तुमची सभेलाही गीता म्हणू. महाराज, त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळीमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. वरे तुम्हा संतांचे पाये आजी मी पातला आहे, म्हणून जी नोव्हे अटकू काही. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे, म्हणून काही अडचण राहिली नाही. प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके, नाही उनी सामुद्रिके लक्ष्मी. महाराज, सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. तैसा तुम्हा संतापाशे अज्ञानाची गोटी कायशी, या लागी नवरशी वरुषे नमी. त्याचप्रमाणे तुम्हा संताजवळ अज्ञानाची गोष्ट कसली, म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. किंबहुना आता देवा अवसरू मज देवा, ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू. फार काय सांगावे देवा, म्हणजे श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी, म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्रकृती पुरुष विवेक योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्लोक 34व्या 1100. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. 13वा अध्याय पूर्णपणे संपला आहे. कुंडलेक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण.